तर जय श्रीराम मित्रांनो, काय म्हणता सर्वजण एक नंबर आहे ना? हो, मला पण माहिती आहे तुम्ही सर्वजण एक नंबर आहे. आता आपण डेली व्लॉगिंगचे दिवस नाही मोजून राहिलो, डेली व्लॉग रोज टाकून राहिलो. आता याच्या मागचं कारण असं की दिवस मोजण्यात काही अर्थ नाही, रोज व्हिडिओ एक टाकून द्यायचा. थोड्या वेळामध्ये शॉपमध्ये पोहोचलो आणि पूर्ण गँग एक नंबर बसून होती मोबाईल बघ. चला म्हटलं हे सर्व पुट्टे मला इग्नोर मारून राहिले. थोड्या वेळामध्ये माझे काही मित्र आले भेटायला, म्हणे की तू कॅमेरा वगैरे कसा पडतो ब्लॉगिंग करताना. मग काय त्यांना समजून सांगितलं आणि हेमंत भाऊनं पण करून दाखवलं. आता हेमंत भाऊ म्हणे की मी पण रोज व्हिडिओ टाकणं चालू करून देतो. आता हे नाही समजून राहिला का एवढे सारे ब्लॉगर येऊन कुठून राहिले सेलूमध्ये? 4-5 ब्लॉगर तर पहिलेच झाले आहे आणि आपली पब्लिक आपल्याला सपोर्ट करत आहे हे मला पक्क माहित आहे. आणि असा सपोर्ट तुमचा राहू द्या आयुष्यामध्ये पण. थोड्या वेळामध्ये प्रणोदा आले म्हणे की मी वर्धेला चाललो. त्यांना म्हणलं की दुकानासाठी काही माल आणायचा आहे, म्हणून ते म्हणे की ठीक आहे देऊन दे चाबी. मग काय त्यांना त्यांची बुलेटची चाबी देऊन दिली आणि ते चालले गेले वर्धेला. आणि हे चष्मा घालून आहे हे आपले सुहास भाऊ आहे, ढोर डॉक्टर आहे. कोणाला पण ढोराचा वगैरे काही इलाज करायचा असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे ना. मग काही वेळानंतर आपला एक फॉलोअर आला, म्हणे की शॉपमध्ये सँडविच वगैरे भेटते ना. म्हणलं हो. त्याला पण एक सँडविच पार्सल करून देऊन दिला आणि मी निघालो थोडंसं सामान आणण्यासाठी. आता आपली ही गाडी म्हणजे आपल्या बायकावाल्या मित्राची गाडी, ती गाडी घेऊन मी चाललो गेलो थोडंसं दुकानासाठी माल आणाला. तो माल वगैरे शॉपमध्ये ठेवून दिला आणि रात्री केला आण्याचा वाढदिवस साजरा, कारण की आज होता आण्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे अनिश टाकून द्यायचा कमेंट मध्ये. आणि याला मीच भरवलं सुरुवात करून दिली. भाऊचा वाढदिवस चांगला साजरा केला आणि भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.